सगळ्यांना योजनेचे हप्ते द्या, नाहीतर योजना बंद करा. हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये लाडक्या बहिणींनी गोंधळ घातलाय. 3 महिन्यांपासून हप्ते रखडल्यानं महिला आक्रमक झाल्यात. केवायसी करून सुद्धा 3 महिन्यांपासून लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळत नाही. सर्व पदांपेक्षा मोठी आहे आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, त्यावेळेस मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आपण सुरू केली. आम्ही देखील गरिबी पाहिली आहे, आमच्या आईची पत्नीची काटकसर पाहिली आहे आणि त्यावेळची परिस्थिती देखील पाहिली आणि म्हणून मुख्यमंत्री झाल्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपण सुरू केली. त्याचा उदय आणि जन्म त्यावेळेस झाला. आणि आपल्याला सांगू इच्छितो, कोणी माईकाला लावला तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. काही केवायसी वगैरे होईल त्याच्यामध्ये, पण पात्र लाडकी बहीण कधी वंचित राहणार नाही. हा शब्द लाडकी बहीण योजनेचे मार्च आणि एप्रिल महिन्याचे हप्ते अद्यापही लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झालेले नाहीत. आर्थिक वर्ष अखेर आणि ई केवायसी प्रक्रियेतील तांत्रिक गुंतागुंतीमुळे हा विलंब झाल्याचं प्रशासनानं सांगितले. मात्र आता या दोन्ही महिन्यांचे मिळून एकूण 3,000 रुपये मे महिन्याच्या मध्यापर्यंत खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. दरम्यान ई केवायसी अनिवार्य केल्यामुळे तब्बल 54 लाख लाभार्थी कमी होणार अशी माहिती समोर आली. आता लाभार्थ्यांची संख्या 1,08,00,000 आली. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महिलांना 2 महिन्यांचे अनुदान एकत्र दिलं जाणार आहे. दरम्यान राज्य सरकारने या योजनेतील सुमारे 2,42,00,000 लाभार्थ्यांना अनिवार्य केलेली केवायसी केवळ 1,60,00,000 महिलांनी केल्याचं महिला आणि बाल विकास विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितलंय. लाडकी बहीण योजनेबाबत अदिती तटकर यांनी पुन्हा भाष्य केलंय. सप्टेंबर 2025 पासून सुरू असलेल्या ई केवायसी प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली आहे. अनेक महिलांना केवायसी करताना अडचणी आल्यामुळे त्यांच्या तक्रारी लक्षात घेऊन हा निर्णय घेतल्याचं मंत्री अदिती तटकर यांनी सांगितलं. 30 एप्रिल पर्यंत अंतिम अहवाल समोर येईल आणि त्यामुळे राज्य आणि केंद्र सरकारच्या लाभार्थी योजनांचा फायदा अंतिम यादीनुसार सुरूच राहणार असल्याचं अदिती तटकरे म्हटलं. साधारणपणे 30 एप्रिल पर्यंत त्या संदर्भातला अंतिम जो डेटा आहे हा आपल्यापर्यंत समोर येईल. आमची साधारणपणे ई केवायसीची जी प्रक्रिया आहे ही राज्य शासना आपल्यापर्यंत समोर येईल. आमची साधारणपणे ई केवायसीची जी प्रक्रिया आहे ही राज्य शासनाच्या किंवा केंद्र शासनाच्या ज्या इतर डायरेक्ट ज्या लाभार्थीच्या म्हणजे डिरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफरच्या जेवढ्या स्कीम्स आहेत त्या सगळ्यांनाच ई केवायसी ही मॅन्डेटरी असते. त्यानुसार ही प्रक्रिया ही सुरू आहे आणि त्याच्या अंतिममध्ये अधिकाधिक ज्या लाभार्थी आहेत त्यांना लाभ हा या योजनेच्या अंतर्गत सुरू राहील. तर बघा, लाडक्या बहिणींनो सर्वात मोठे अपडेट, लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठे अपडेट, सर्वात मोठी खुशखबर. मार्च आणि एप्रिलचा हप्ता खात्यात जमा. आता महिलांना मे महिन्याच्या हप्त्याची उत्सुकता. वाचा कधी येणार पैसे. बघा, मार्च आणि एप्रिलचा हप्ता जो आहे तो खात्यामध्ये जमा झालेला. महिलांच्या भरपूर महिलांनी अकाउंट मधून पैसे काढलेले सुद्धा आहेत, परंतु आता मे महिन्याचा जो हप्ता आहे तो कधी येणार याची उत्सुकता महिलांना लागलेली आहे. मे महिन्याचा हप्ता कधी जमा होणार याकडे महिलांचं लक्ष लागलेलं आहे. परंतु काळजी करू नका, याच व्हिडिओमध्ये तुम्हाला अतिशय आनंदाची बातमी देणार आहे मे महिन्याच्या हप्त्या संदर्भात. बघा, राज्यातील कोट्यवधी महिलांसाठी अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याबाबत महिलांमध्ये असलेली चिंता आता मिटलेली आहे. अनेक महिलांच्या खात्यात मार्च आणि एप्रिल महिन्याचे रखडलेले जे हप्ते आहेत ते यशस्वीरित्या जमा झालेले आहेत. त्यामुळे आता लाखो लाडक्या बहिणींची नजर मे महिन्याच्या हप्त्याकडे लागलेली असून महिला या पुढील हप्त्याची आतुरतेने वाट पाहतात. आता आपण पाहिलं, मार्च आणि एप्रिलचा हप्ता जमा झालेला आहे. मे महिना सुरू आहे, मे महिन्याचे एंडिंग आहे, म्हणजेच मे महिना पण तुमचा आता संपतोय आणि याच्या पुढच्या महिन्यात म्हणजेच आपण पाहिलं तर बघा, मे नंतर जून महिना आहे. या जून महिन्यामध्ये तुम्हाला लगेचच तुमचा जो काय हप्ता आहे तो त्या ठिकाणी मिळणार आहे. म्हणजेच काय, तर तुमचा मे महिन्याचा हप्ता तुम्हाला जून मध्ये मिळणार आहे. त्याची तयारी पण सुरू झाली आहे. लाडक्या बहिणींनो, जून मध्ये म्हणजेच मे महिन्याची जी वाटपाची तयारी आहे ती पण त्या ठिकाणी सुरू झाली आहे. पूर्ण प्रशासकीय प्रोसेस असते ती प्रोसेस या ठिकाणी सुरू झाली आहे. संपूर्ण जी काय प्रक्रिया आहे ती पूर्ण झाली की लगेच तुम्हाला पैसे वाटप होणार आहेत. तर ती प्रक्रिया आता सुरू करण्यात आली आहे. मे महिन्याचा हप्ता पण तुम्हाला येणारच आहे. लाडक्या बहिणींनो, जे तुम्ही हप्त्याची आतुरतेने वाट पाहतात तो पण हप्ता तुम्हाला येणार आहे. बघा, प्रशासकीय पातळीवरून मिळालेल्या माहितीनुसार मे महिन्याचा हप्ता देखील वेळेत वितरित करण्यासाठी सरकारने हालचाली सुरू केलेल्या आहेत. मे महिन्याचा जो काय हप्ता आहे तो तुम्हाला वाटप करण्यासाठीच्या ज्या काही हालचाली त्या सरकारने सुरू केल्या आहेत. मार्च आणि एप्रिलचा हप्ता तुम्हाला जमा झाला. बघा,
मार्च आणि एप्रिलचा हप्ता जो आहे तो जमा झालाय. गेल्या काही दिवसात तांत्रिक पडताळणी आणि निवडणुकीच्या प्रक्रियेमुळे काही महिलांचे हप्ते रखडले होते. मात्र सरकारने बँक खात्यांची पडताळणी पूर्ण करून मार्च महिन्याचे 1500 रुपये आणि एप्रिल महिन्याचे 1500 रुपये असे एकूण मिळून 3000 रुपये पात्र महिलांच्या खात्यामध्ये थेट डीबीटी द्वारे ट्रान्सफर केलेले आहेत. बघा, 1500 रुपये मार्च महिन्याचे आणि 1500 रुपये एप्रिल महिन्याचे असे दोघेही मिळून 3000 रुपये जे ते लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये ट्रान्सफर करण्याची जी काही प्रक्रिया आहे ती सरकारने पूर्ण केलेली आहे. आता मे महिन्याच्या 1500 रुपयांची पण प्रक्रिया सरकारने सुरू केलेली आहे, म्हणजे प्रोसेस जी असते ती सुरू झाली आहे आणि मे महिन्याचा हप्ता पण तुम्हाला वेळेतच वाटप होणार आहे. आता पुढे पाहू शकता, बघा, ज्या महिलांना हे पैसे मिळालेले आहेत त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळत आहे. जर तुम्हाला अजूनही हे पैसे आले नसतील तर बँकेत जाऊन तुम्ही तुमचं आधार लिंकिंगचं स्टेटस चेक करा. तुम्हाला जर SMS आलेला नसेल तर एक वेळेस तुमचं जे बँक अकाउंट आहे ते बँकेचं खातं तुमचं चेक करा. तुम्हाला पैसे हे आलेले असू शकतात, परंतु SMS जो आहे, आता आपण सर्वांना माहिती आहे रिचार्ज नसल्यामुळे SMS येत नाहीत किंवा मग SMS अलर्ट तुम्ही चालू केला नसेल त्याच्यामुळे तुम्हाला SMS आला नसेल तर तुम्ही बँकेत जाऊन एक वेळेस खात्री करा तुम्हाला पैसे आलेले आहेत किंवा नाही, कारण भरपूर महिलांना पैसे हे जमा झालेले आहेत आणि तुम्हालाही ते पैसे आले असतील अशी अपेक्षा आहे. कारण सर्वात मोठी खुशखबर तुमच्यासाठी आहे, आनंदाची बातमी आहे. ज्यावेळेस आपल्याला पैसे येतात त्यावेळेस खूप आनंद होतो. तर तुम्ही एक वेळेस बँकेत जाऊन चेक करा आणि मगच पुढचं जे काय तुमचं असेल ते तुम्ही त्या ठिकाणी करू शकता. आता मे महिन्याच्या 1500 रुपयांची प्रतीक्षा. बघा, मार्च एप्रिलचा हप्ता मिळाल्यानंतर आता महिलांचे लक्ष चालू मे महिन्याच्या हप्त्याकडे लागलेले आहे. घर खर्च, मुलांचं शिक्षण आणि इतर गरजांसाठी हा पैसा अत्यंत महत्वाचा असल्याने महिला बँकेचे मेसेज आणि खात्यावरील शिल्लक तपासत आहे. मे महिन्याचा हप्ता कधी येणार? सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मे महिन्याचा जो हप्ता आहे तो तुम्हाला 31 मे ते 7 जूनच्या दरम्यान महिलांच्या बँक खात्यात जमा होण्याची दाट शक्यता आहे. सरकारकडून निधी मंजुरीची जी प्रक्रिया आहे ती अंतिम टप्प्यात आहे. पाहू शकता, बघा, सर्वात मोठी खुशखबर आहे लाडक्या बहिणींनो, सर्वात मोठी ह्या ठिकाणी खुशखबर आहे. बघा, सर्वात मोठी खुशखबर तुमच्यासाठी आहे की लाडक्या बहिणींनो, जो मे महिन्याचा हप्ता आहे, ज्या महिन्याच्या हप्त्याची तुम्ही वाट पाहतात, कारण मार्च आणि एप्रिलचा हप्ता आता जमा झालाय, आता तुम्हाला राहिलेला फक्त मेचा हप्ता, तर त्या मेच्या हप्त्याची जी प्रोसेस आहे ती या ठिकाणी सरकारने सुरू केली आहे आणि निधी मंजुरीची प्रक्रिया पण अंतिम टप्प्यात असल्याची माहिती आपल्याला पाहायला मिळत आहे. निधी जसाच मंजूर होतो, तुम्हाला सर्वांना माहिती आहे पैसे कशा पद्धतीने येत असतात. सुरुवातीला जो निधी आहे तो त्या ठिकाणी मंजूर होतो विभागाकडून. मंजूर झाल्यानंतर JR येत असतो. JR आल्यानंतर तो जो निधी आहे तो महिला व बालविकास विभागाला पाठवला जातो. महिला व बालविकास विभागाला तो निधी गेल्यानंतर महिला व बालविकास विभागाकडून हा निधी तुमच्या अकाउंटला ट्रान्सफर करण्याची प्रोसेस सुरू होत असते. यादी पद्धत आहे, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेल्या याद्या आहेत, त्या याद्यांनुसार पैसे जमा होत असतात. काही महिलांना पहिल्या दिवशी, काही महिलांना दुसऱ्या दिवशी येतात आणि काही महिलांना तिसऱ्या दिवशी येतात. त्याच्यामुळे काही महिला भगिनींना वाटत असतं आम्हाला पैसे आले नाहीत, परंतु टप्प्याटप्प्याने पैसे जमा होत असतात. त्याच्यामुळे अजिबात टेन्शन घ्यायचं नाही, काळजी करायचं नाही. ज्या महिलांना आतापर्यंत पैसे आलेले नाहीयेत त्या महिलांसाठी थोडीशी दुःखाची बातमी आहे, कारण बघा, EKYC मध्ये तुमचं नाव नसल्यामुळे EKYC तुमची व्यवस्थित झाली नाही किंवा EKYC मध्ये जी पडताळणी होती त्यामध्ये तुम्ही अपात्र ठरल्यामुळे तुमचे जे पैसे ते बंद करण्यात आलेले आहेत आणि इथून पुढेही तुम्हाला पैसे मिळणार नाहीत, कारण तुमचा अर्ज अपात्र करण्यात आलेला आहे. कारण जर पात्र असता तर तुम्हाला यावेळेसच पैसे आलेले असते, पण तुमचा अर्ज जो आहे अपात्र झाल्यामुळे तुम्हाला पैसे आलेले नाहीयेत. तर सर्वात महत्वाची माहिती आपण पाहिलेली आहे. मी हप्त्याच्या संदर्भात सर्वात महत्वाची माहिती होती. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.